आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज, आवाज जनतेच्या हक्कासाठी। जत तालुक्यातील काँग्रेस नेते, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा जत पंचायत समितीचे माजी सभापती बसवराज बिराजदार काँग्रेसमध्येच राहणार। बसवराज बिराजदार, मी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असून पक्षातच राहणार आहे। भाजप प्रवेशाच्या वावड्या उठल्या आहेत, त्या धांदात खोट्या असून आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार ताकदीने निवडून आणू। मतदारसंघात काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे, अशी माहिती माजी जिल्हा परिषद बसवराज बिराजदार यांनी दिली आहे। जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसंदर्भात बरेचसे माझ्याबद्दल गैरसमज निर्माण करत आहेत काही लोक। मी या निमित्तानं असं सांगू इच्छितो, मी काँग्रेस पक्षाचा एक सध्या कार्यकर्ता आहे। काँग्रेस पक्षातच राहणार आहे। कुठल्याही भूलतापाला आपण कोणी बळी पडू नये। आम्ही पक्षाने कळवलेले आहे, जाडरबोला जिल्हा परिषद गटामध्ये काँग्रेस पक्षाचा मोठा वर्ग आहे आणि भरपूर आमच्या काँग्रेस पक्षाला जर तिकीट दिला तर निश्चित आमचा उमेदवार निवडून येणार आहे। तरी कुठल्याही प्रकारचा भूलतापाला बळी पडू नका आणि मी ह्यापुढेही काँग्रेस पक्षातच राहणार आहे। मी कुठलेही पक्ष बदलणार नाही। तरी मी ह्या प्रसंगात वरिष्ठांना सुद्धा मी सांगितलेले आहे, आम्ही कुठलेही पक्ष वगैरे बदलणार नाही। कुठलेही भूलतापाला बळी पडू नका आणि सर्व जनतेलाही माझं आव्हान आहे, त्याच्यावर विश्वास ठेवू नका। आणि वरिष्ठ नेत्यांनाही आपण सांगितलेले आहे, काँग्रेसचाच माणूस इथं आपण उमेदवारी द्यावा, असं मी या निमित्तानं वरिष्ठांना सुद्धा विनंती केलेली आहे। तरी ह्याचा दखल निश्चित वरिष्ठ नेत्यांनी घेतील आणि जाडरबोला जिल्हा परिषदमध्ये काँग्रेसचाच उमेदवार असेल जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला, या निमित्ताने सांगू इच्छितो। धन्यवाद। लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।